नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर तुम्ही बघू शकता पोल्ट्री फार्म इथे सुरू केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी सुरू केलं होतं ना, तर त्याच्यानंतर आम्ही इथे सेकंड पोल्ट्रीमध्ये हे पिल्लं आणले होते. आता पोल्ट्रीमध्ये पिल्लं एवढे झालेले आहेत ना की जागा कमी पडलेली आहे. तर चला आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो आपला पिल्लं सेलिंगचाच होणार आहे. ते कस्टमर कसं येतं, पिल्लांना कस्टमर कसं येतं आणि अचानक कस्टमर कसं होतं. सकाळी अचानक एक फोन आला आणि त्यांना पाहिजे होते पिल्लं. माहेरकडचाच फोन होता आणि पिल्लं त्यांना साधारण खूप कमी त्यांचं संख्या होती घेण्याची, पण त्यांना 10 पिल्लांपासून तर 100 पिल्लं देण्यापर्यंतचा जो माझा वायदा होता, तर तुम्ही यातलं कुठल्याही आकड्यामधले पिल्लं घेऊन जाऊ शकता. आणि त्यांना 15 किंवा 20 पिल्लं असं काहीतरी घेऊन गेले. पण मग सकाळी फोन आल्यानंतर पिल्लं पकडायला खूप मेहनत लागते, हे नक्की खरं आहे. कारण चपळ आहेत हे पिल्लं आणि हाती लागत नाही आहे. तर वारंवार मी असं सांगते की पिल्लांना पकडणं खूप मुश्किल आहे, हातीच लागत नाही आहे. आणि मी सध्या वर्ष झाले मी कोंबड्या पकडलेल्या नाही आहे की कारण मला जे आहे कोंबडी पकडताच येत नाही आहे सध्या. आता इतकं त्यांच्या मागे पळायचं आणि ती हाती न लागणार, त्याच्यामुळे मी ते आर्यनला जे आहे तर ते सांगत असते. आता आर्यन पण शाळेमध्ये गेल्यानंतर आर्यनचं पण इथे काम राहणारं नाही आहे. तेवढं एक महिनाभर जेव्हा त्याला घरी असेल ना, तर तो तेवढी मदत करू शकतो. पण त्याच्यानंतर मलाच जे आहे हे पिल्लं पकडण्याचं काम पुन्हा हाती घ्यावं लागणार आहे. आणि पिल्लं तोपर्यंत आणखीन 1 महिन्याने मोठे होणार आहे. म्हणजे आता हे तलगीमध्ये यांचं रूपांतर झालेलं आहे. तर माहेरचंच कस्टमर असल्यामुळे पिल्लं द्यायचं तर म्हणजे पिल्लं नाही द्यायचं तर विषयच येत नाही आहे. किंवा कुठले माझ्या गावातले जरी असले तरी पण इथे पण खूप पिल्लं माझे जातात. कोणी 10, कोणी 15 असे पिल्लं माझे कंटिन्यू चालू असतात. कोणी 50 पिल्लांची ऑर्डर असते. 100 पिल्लांच्या ऑर्डरचे मात्र मी अगोदर पैसे घेऊन ठेवते, कारण ऑर्डर समोरच्यांची कॅन्सल झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने जे आहे तर पिल्लांची जी ऑर्डर आहे ना, तर ती कंटिन्यू चालू राहिली पाहिजे. म्हणून मी कमीत कमी जेवढे पिल्लं जातील ना त्याच्याकडे माझं लक्ष असतं. 10 जाऊ द्या, 20 जाऊ द्या, तर मी नाही म्हणत नाही आहे. तर तुम्ही घेऊन जाऊ शकता एवढे पिल्लं, कारण समोरच्याची पण तेवढी कॅपॅसिटी पाहिजे की आपण जरी म्हटलं 50-100 पिल्लं तुम्ही घेऊन जा, पण कारण एवढ्या पिल्लांना खूप खर्च असतो. 50 ते 100 कोंबड्या सांभाळणं पण एवढं काही सोपं नाही आहे. आणि आता मी जे आहे त्यांना पिल्लं पकडायला लावलेले आहेत. आणि खरं तर जो आमच्या शेजारचाच आहे मुलगा, तर साहिल याचं नाव आहे. तर हा जो आहे एज्युकेशनमध्ये पण शिक्षण त्याचं कंप्लीट होत आलं आहे. तर याचं जे लक्ष आहे हे कोंबड्या पोल्ट्री फार्म छोटंसं आहे याचं खुरावडं, तर अजून त्यांनी एवढं मोठं केलेलं नाही आहे. आणि गायांच्या गोठ्यामध्ये यांच्या कोंबड्या मोकळ्या असतात आणि विकण्याचा प्रश्नच येत नाही आहे. घरगुतीच अंडे खातात. आणि दूध जे आहे ना त्याचं, तर 150 लिटर दुधाचं टार्गेट घेऊन आणि म्हणजे त्याचं शिक्षण कंप्लीट करून सगळं बघतो. तर आताची जी मुलं आहेत करण्याचा जर विचार केला तर खूप कष्ट करतात. आणि बघा कॉलेज करून एवढे इन्कम तो घेतो. फॅमिलीचा सपोर्ट ऑफकोर्स आहेच, कारण 150 लिटर दूध घालणं म्हटल्यानंतर पूर्ण कुटुंब उभं राहतं. तर 4-5 त्यांच्या घरातले जेंट्स लेडीज आहेत, सगळे हेल्प करतात तो म्हणाला. तर मला खूप छान वाटलं ऐकून की आणि एज्युकेशनला पण महत्त्व आहे आणि जॉब पण मला वाटतं की ह्याच वर्षी तो जॉबही करू शकतो. त्याचं पूर्ण प्लॅनिंग झालं आहे. पण तरी पण त्याचं पोल्ट्रीकडे जे आहे ना, तर विशेष त्याला आवड आहे पोल्ट्रीची. म्हणून त्यांनी जे आहे तो म्हटला की मला सेपरेट अशी जागा करून प्लॅन आहे. पण अजून मी त्याला सजेस्ट केलं की नोकरी चांगली मिळत असेल तर नोकरी कर आणि पोल्ट्री नको करू, असं मी त्याला सजेस्ट केलं. कारण असं मला म्हणायचं नाही आहे की पोल्ट्री करू चांगली नाही आहे, पण जर तू शिक्षणात चांगला असशील ना तर तू नक्की तेच निवड आणि त्याच्यातच पुढे जा. आणि घरं जे आहेतच, आता घरच्यांनी जे म्हणजे हे पोल्ट्री वगैरे गोठ्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये कोंबड्या सांभाळू शकतात. आणि नोकरी नसेल करायची तर ऑफकोर्स पोल्ट्री फार्ममध्ये तू घेऊ शकतोस. त्यावेळेस तू मोठी ऑर्डर आणि मोठे पिल्लं जे म्हणजे मोठ्या पिल्लांची संख्येने जी ऑर्डर आहे ना, तर ती मला दे. आणि तो पण खूप म्हटला की नाही मी जॉबच करणार आहे आणि माझं दुधाचं पण ते पण सध्या चालू आहे. पण घरी फॅमिली मेंबर जास्त असल्यामुळे तो जॉबही करू शकतो आणि घरचं जे आहे ना त्याचं सगळं व्यवस्थित राहील. दूधही जाणार आहे आणि कोंबड्याही मोठ्या होणार आहे, कोंबड्याचे पिल्लंही सांभाळणार आहे. असं माझा पर्सनल मी त्याला सल्ला दिला. तर सल्ला देणं हे व्यवस्थित आपलं काम आहे, पण त्याला किती घ्यायचं आहे आणि त्याचं पण जॉबकडे जास्त लक्ष आहे. पण म्हटलं की खूप जास्त कोंबड्या करायच्या ह्याच्यात नको लागू, स्वतःचं नोकरीचं बघ अगोदर. तर त्यांनी बघा किती खूप म्हणजे त्याला कळलं ना इकडे पिल्लं आहे, तर तो लगेच इकडे घ्यायला आला. आणि त्याने मला सांगितलं की तो कुठून तरी वैजापूर साईडने तो पिल्लं घ्यायला गेला होता. तर वांजरगाव किंवा असं काहीतरी वांबोरी काहीतरी बोलला तो, वांजरगावच बोलला मला. तर तिथून त्याने जे पिल्लं आणले होते ना, तर सगळीच्या सगळी त्याची जी पिल्लं होती ती मरून गेली. आणि 40-1 का काही पिल्लांचा त्याने जवळजवळ मला आकडा सांगितला होता. तर त्याची ती सगळी पिल्लं मरून गेल्यानंतर
मग तो लगेच इकडे आला आणि त्यांनी ती बुकिंगही केली होती, तीही एक बुकिंग तिकडे कॅन्सल केली. म्हटलं हे बघ, ह्या पिल्लांची मर तर काही झालेली नाही आहे, ज्यांनी नेलेले आहेत ना त्यांची नाही झालेली. आणि मी त्याला जी माझी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे तीही सांगितली की अशा पद्धतीने कोंबड्या सांभाळ, म्हणजे तुझ्या पिल्लांना जे आहे मर कमी असेल किंवा नसेलही, दोन्हीतून एक तरी नक्की होईल. आणि हा माझा भाऊ आहे, तर बघा हा किती म्हणजे हेल्पफुल आहे आणि माझ्यासाठी म्हणजे जे काम माझं आहे ना तो बिचारा माझा भाऊ करतो आहे. तर आता गब्राल एवढा लांब आलेला आहे आणि त्यालाही मी सांगितलं आहे, कारण हा जो आहे माझा भाऊ याला मी पोल्ट्री करायला सांगितलं आहे की तू कर म्हणून. त्याचं कारण असं आहे की तो शिक्षणामध्ये त्याचं बिलकुल मन नाही आहे आणि तो करणारही नाही आहे पुढे एज्युकेशन मला वाटतं. म्हणून मी म्हटलं की तू एकतर पेपर तुझे कंटिन्यू कर किंवा मग लगेचच पोल्ट्री फार्मला चालू कर. कारण करायचं जर असेल ना तर कमी वयातच चालू करा. जर शिक्षणाकडे जास्त तुमचं मन लागत नसेल तर तुम्ही पोल्ट्री किंवा गायांच्या बिझनेसमध्ये लगेच उतरा आणि इन्कम घ्यायला चालू करा, असं मी त्याला सांगितलं. तर तो म्हटला दीदी मी स्टार्ट करतो, मी असं करतो, आता मी जाळी करतो, मी पोल्ट्री. आता मी त्याला सांगितलं आणि त्यांनी केलं तर बरं आहे. कारण लगेच थोडंफार जरी आहे ना तर आमच्या माहेरी माझ्या कोंबड्यांचं जे आहे ते प्रमाण कमीच आहे आणि अंड्यांचं पण इथे विक्रीचं जे आहे ना, अंडे पण विकले, गिऱ्हाईक खूप असतं अंड्याचं पण. तर म्हणून मी त्याला साधारण असं सजेस्ट केलं आणि हेल्प तर मी त्याला भरपूर करेल, कारण तू कितीही मोठा लॉट आण ना, मी त्याची लॉट हे विक्री करून देईल. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की तू हे कर, म्हणून मी असं त्याला एक सजेशन होतं. कारण तो माझ्या चुलत्यांचाच मुलगा आहे आणि मी त्याला म्हटलं की तू करायला काहीच हरकत नाही आणि हुशार आहे तू, यात तू पुढे जाऊ शकतो. तर बघूया आता तो काय करतो ते. जर त्याने खरंच प्लॅन केला पोल्ट्रीचा तर आपण तिथेही व्हिडिओ घेऊया की त्याची पोल्ट्री छोटी कशी आहे. कालच आपण छोट्या पोल्ट्रीचा एक व्हिडिओ बघितला की छोट्या पोल्ट्रीमध्ये पण किती सुंदर अशा पद्धतीने कोंबडे बसवलेले होते आणि छान होते. मला तर खूप आवडली त्यांची पोल्ट्री. आणि बघा आता हे पॅकिंग असं गोणी बांधून दिलेली आहे आणि कॅरेट हे मात्र मी समोरच्या कस्टमरलाच आणायला लावते, कारण समोरचं जो आहे ना तर त्याची कॅरेट, कारण मी असे बॉक्सेस वगैरे ठेवत नाही आहे. पिल्लांची साईज मोठी आहे आणि एका ह्याच्यामध्ये साधारण 20 एक पिल्लंच बसतात. म्हणून मी सजेशन देते की तुम्ही तुमचं कॅरेट घेऊन या. आणि माझ्याकडे एवढे कॅरेट प्रत्येकाला द्यायला, प्लास्टिकचे कॅरेट द्यायला मला परवडणार नाही आहे, म्हणून मी ते तसल्या भानगडीत पडत नाही आहे. तर चला आता माझं हे कस्टमर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने माझे हे सेलिंग झालेले आहेत. 15 ते 20 पिल्लं आहेत बहुतेक, तर पकडलेले आहेत यांना मी इथे त्यांचा आभार व्यक्त करते की त्यांनी माझी इथे हेल्प केलेली आहे. अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला जर इथे पोल्ट्री फार्ममधून पिल्लं घ्यायचे असेल ना तर तुम्ही देखील मला इथे ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करू शकता, ढवळे पोल्ट्री फार्मवरती, आणि पिल्लांची ऑर्डर किंवा पिल्लं इथून घेऊन जाऊ शकता. तर चला अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते. भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच नवीन विषयावरती. तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. चला टाटा आणि बाय बाय.